सिद्धेश्वर यात्रा कमिटी आणि ठेकेदाराच्या वादामुळे होम मैदानात साहित्य घेण्यासाठी आलेले ट्रक अडवण्यात आल्याची घटना मंगळवारी घडलेली आहे। यंदाच्या वर्षी गड्डा यात्रा लांबल्यामुळे उर्वरित दिवसांच्या भाडे वसुलीसाठी पाळणा तसंच इतर मनोरंजनात्मक साहित्य नेण्यासाठी आलेल्या गाड्या अडवण्यात आल्या। सिद्धेश्वर यात्रा कमिटी आणि ठेकेदार यांच्यात झालेल्या वादामुळे होम मैदानाच्या गेटला चक्क कुलूप ठोकण्यात आलं। यामुळे 60 ते 70 ट्रक अडकून पडले। साहित्य नेण्यासाठी आलेल्या कामगारांना देखील यामुळे ताटकळत उभं राहावं लागलं। दरम्यान आम आदमी पार्टी श्रमिक विकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक भटकर यांनी ठेकेदार आणि यात्रा कमिटीच्या वादात कामगारांचे हाल होत असल्याचं म्हटलं। कमिटीचं आणि ठेकेदारचा वाद आहे। आमच्या कामगार लोकांचं किंवा ड्रायव्हर लोकांचा काही एक संबंध नाही आणि गेट पास सुद्धा सगळ्यात आहेत। गेट पास असताना सुद्धा गाड्या सोडत नाहीत आणि कामगार आतमध्ये ना पाण्याविना आणि अन्नाविना तडफडत आहेत। 2 दिवस सगळ्याला हात जोडून विनंती करतोय, कोणी पण येत नाही, काय नाही। नाविला जो आम्ही आज 112ला फोन केला, 112वाल्यांनी पण काय म्हणलं, तुम्हाला अर्धा तासात हे करू। आणि हा संबंध जो आहे, हे होम मैदान जे आहे 31 तारीख ते 5 तारखेपर्यंत महानगरपालिकेच्या अंडर असतं आणि ह्याला संपूर्ण जबाबदारी महानगरपालिका आहे। महानगरपालिकेने 2.5 लाख रुपये 5 दिवसाचं भाडं घेतलेलं आहे। ह्याच्या आधीचं भाडं त्यांनी घेतलेलं आहे, कोण, कमिटीवाल्यांनी। पण आता 5 दिवसचे महानगरपालिकेकडे असल्यानं महानगरपालिकेने हे कुलूप उघडून द्यावं। इथून परभणी, नांदेड, कर्नाटक असं त्रिपूर बाहेरगावी जाणार आहेत। 2 दिवसापासून यांच्याकडे काय खायला पैसे नाही, अन्न नाही, काय नाही।